नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पावसाळ्यामध्ये ज्या काही छोट्या छोट्या चुका होतात आणि त्या चुकांमुळे ॲक्सिडेंट्स मेजर होतात. तर त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. तर त्या मी तुम्हाला 10 क्विक टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे. पावसाळ्यामध्ये स्पेशली आपण काळजी कशी घेतली पाहिजे गाडी चालवताना. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपले टायर जे आहेत ते एकदम व्यवस्थित असले पाहिजे. त्याच्यावरची नक्षी जी आहे ती दिसली पाहिजे. याचं कारण असं आहे की आपला जो रस्ता असतो आणि जे टायर असतात त्याच्यामधलं जर का जो कॉन्टॅक्ट आहे तो जर का हार्म झाला तर काय होतं, प्रॉब्लेम होऊ शकतो, गाडी स्किड होऊ शकते. पावसाळ्यामध्ये रस्ते ऑलरेडी गुळगुळीत असतात, त्यामुळे ग्रीप तशी कमी असते आणि त्या सिच्युएशनमध्ये तुमचे टायर जर का जास्त झिजलेले असतील, पावसाळ्यामध्ये ही रिस्क आपल्याला अजिबात घ्यायची नाही आहे. तुमच्या टायरकडे लक्ष द्या. तसंच टायरचे जे प्रेशर असतं ते पण तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे. टायरमधली जी हवा आहे ती तुम्हाला प्रॉपरली मेंटेन ठेवायची आहे. उन्हाळ्यामध्ये आपण हवा जी आहे ती 1-2 पॉईंट्सनी कमी ठेवतो, कारण उन्हाळ्यामध्ये टायर हे प्रसरण पावतात. म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये समजा रेकमेंडेड 33 असेल गाडीचं टायरचं जे प्रेशर आहे ते, तर आपण 31, 31.5, 32 असं ठेवतो. 1-2 पॉईंटनी कमी ठेवतो. कारण उन्हाळ्यामध्ये घर्षण जेव्हा होतं टायरचं रस्त्याच्या बरोबर, त्यावेळेला ते प्रसरण पावतात आणि टायर जर का आपण जास्त वेळ गाडी चालवली लॉंग ड्राईव्हला उन्हाळ्यामध्ये तर ते बस्ट होण्याची शक्यता असते. म्हणून आपण प्रेशर कमी ठेवतो. पावसाळ्यामध्ये तो प्रश्न नसतो, त्यामुळे 1 ते 2 पॉईंट कमी न ठेवता अर्धा पॉईंटच तुम्ही कमी ठेवलं किंवा जेवढं रेकमेंडेड आहे तेवढं ठेवलं हवेचं प्रेशर टायरमध्ये तरी चालेल. आपल्याला स्पीड अतिशय कमी ठेवायचं आहे. हायवेला जरी असलो आपण, रस्ता मोकळा असला तरीसुद्धा आपल्याला स्पीड कमी ठेवायचं आहे. गाडीचं स्पीड याच्यासाठी कमी ठेवायचं आहे की आपल्याला अचानक काही कुठलं ऑब्स्टॅकल आलं तर आपल्याला गाडी कंट्रोल करता आली पाहिजे. तसंच आपल्याला पुढच्या गाडीपासून अंतरही कमी ठेवायचं आहे. याचं कारण असं आहे की समजा अचानक खड्डा आला, पाणी साचलेला खड्डा आहे आणि त्याला समजलं नाही पुढच्या गाडीवाल्याला, अचानक ब्रेक लागणार, तर त्यामुळे आपल्याला सुद्धा गाडी इमिडिएटली कंट्रोल करता आली पाहिजे. त्याच्यामुळे अंतर जे आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे. आपल्याला सुद्धा अचानक ब्रेकिंग टाळायचं आहे. हे तुम्ही बघितलं तर आपल्या स्पीडशी संलग्नच आहे. आपल्याला अचानक ब्रेक का टाळायचा आहे? कारण काय की आपल्या मागचा जो माणूस आहे त्याला आयडिया नाही आहे. समजा आपण अचानक ब्रेक दाबला तर मागचा माणूस येऊन ठोकू शकतो. हे आपल्याला रेग्युलर विदाऊट मान्सून सीझनमध्ये सुद्धा आपण हे करू शकतो. म्हणजे हे लागू पडतं की अचानक ब्रेकिंग टाळायचं आहे. पाणी साचलेल्या रस्त्यांमध्ये आपल्याला गाडी घालायची नाही, कारण काय आहे की आपल्याला टायरला ग्रीप मिळत नाही आणि टायरला ग्रीप नाही मिळाली तर आपलं सगळा कंट्रोल जातो गाडीचा. त्याचप्रमाणे तुम्हाला स्टिअरिंग व्हील जे आहे ते तुम्हाला अचानक मूवमेंट करायची नाही आहे. तुम्ही एखाद्या वेळेस असं ऑब्झर्व केलं आहे का की तुमची गाडी जी आहे ती तुम्ही चालवताय, हायवेवरती चालवताय आणि अचानक गाडी अशी हल्ली, पाण्यामध्ये तुम्ही घातलीत आणि ब्रेक केलीत आणि गाडीचा कंट्रोल अख्खीच्या अख्खी लेफ्टला गेली, राईटला गेली, असं कधी काही ऑब्झर्व केलं आहे का? ह्याला म्हणतात काय माहिती आहे का, हायड्रोप्लॅनिंग असं म्हणतात. हायड्रोप्लॅनिंग म्हणजे काय तर रस्ता आणि टायर ह्याच्यामध्ये जे पाणी साठतं त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट होत नाही आणि गाडी स्किड होते एका बाजूला, लेफ्ट किंवा राईट. आपलं स्टिअरिंग कुठं आहे, ब्रेकिंग कुठं आहे, लोड कुठं आहे, त्या गोष्टींवरती अवलंबून आहे की आपली गाडी कुठल्या बाजूला स्किड होईल. क्षणभराचंच असतं ते, पण जेवढं स्पीड जास्त तेवढी रिस्क जास्त आहे. त्याच्यामुळे पाण्यामध्ये आपण गाडी चालवताना अतिशय सावकाश गाडी चालवायची. गाडी ब्रेक करायचीच नाही आहे पाण्यामध्ये. एकदम जास्त म्हणजे जवळजवळ 3-4 इंच पाण्याचा थर असेल तर तुम्ही ब्रेकिंग करायचं नाही आहे. अतिशय कंट्रोलमध्ये गाडी एका फ्लोमध्ये अशी तुम्हाला न्यायची आहे. मित्रांनो, आपल्याला जेव्हा धो पाऊस पडत असतो त्यावेळेला आपल्याला वायपरचा आपण वापर करतो. पण वायपरचा वापर करताना तुम्हाला हेही लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला आतमध्ये जे वायपरचं जे पाणी आहे ते तुम्हाला कायम भरलेलं असलं पाहिजे. शॅम्पूचं पाणी जरी टाकलं तरी चालेल. तर तुम्ही म्हणाले पावसाळा आहे, पाऊस पडतो, तर ते कशाला पाहिजे? तर ते अशासाठी पाहिजे की बाजूच्या ज्या गाड्या आपल्या ओव्हरटेक करून वगैरे जातात तेव्हा रस्त्यावरचं घाणेरडं पाणी आपल्या विंडशिल्डवरती उडतं आणि त्यावेळेला आपल्याला ते पाणी इमिडिएटली क्लीन करणं, काच हे आवश्यक असतं. काही वेळेला फॉग जमा होतो. तर फॉग जमा झाल्यानंतर आपल्याला डिफॉगर वापरायला लागतो. तो डिफॉगर कसा वापरायचा हे पण मी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बरं, पावसामध्ये गाडी चालवताना व्हिजिबिलिटी अतिशय कमी असते. घाटामध्ये तुम्ही गाडी चालवताय, पावसाचा आवाज असतो, धो आपल्या या टिंगवरती आवाज येत असतो, ताड ताड ताड. त्यावेळेला तुम्ही जेव्हा बाहेरची जी गाडी आहे ते हॉर्न जरी वाजवलं तरी ऐकू येत नाही. सो घाटामध्ये आपल्याला कळत नाही समोरून कुठलं वाहन येतं आहे किंवा काय, पटकन लक्षात येत नाही, धुकं पण असतं. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, हेडलाईटचा वापर करायचा आहे, जास्तीत जास्त सिग्नल्सचा वापर करायचा आहे.
लेफ्ट इंडिकेटर, राईट इंडिकेटर सिटीमध्ये सुद्धा न चुकता द्यायचे. आपल्याला एक काय माहिती आहे का, कम्युनिकेशन सतत चालू ठेवायचं आहे. जो ड्रायव्हर जो असतो, गाडीचे जे ड्रायव्हर्स असतात, सगळे गाड्या चालवणारे लोक असतात रस्त्यावरती, स्वतः पण ते गाडी चालवत असतात, त्याला ते कळलं पाहिजे. नाव यू आर टर्निंग टू राईट, नाव यू आर टर्निंग टू लेफ्ट, नाव यू आर गिविंग ए सिग्नल दॅट लेट मी गो फर्स्ट. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट करायचे आहे. सो हे लक्षात घ्या. हेडलाईटचा जास्तीत जास्त वापर करा. समजा तुम्ही गाडी बाजूला पार्क केली तर हॅझार्ड लाईट ऑन करा, म्हणजे त्या माणसाला मागच्या कळेल की हा माणूस मूव्हिंग कार नाही, इट्स नॉट अ मूव्हिंग कार. त्यांनी गाडी साईडला थांबवली, काहीतरी त्याचा प्रॉब्लेम झाला किंवा त्यांनी जस्ट एक पार्क केली. सो हॅझार्ड लाईट असतात ते वापरा. आपल्याला हेडलाईट्स आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापरायच्या आहे. तसंच मित्रांनो, हायवेला गाडी चालवताना आपल्याला क्रूज कंट्रोल वापरायचा नाही. क्रूज कंट्रोलमध्ये होतं काय, गाडी क्रूजवरती आपण टाकल्यानंतर स्पीड हा ऑटोमॅटिकली मेंटेन्ड असतो. तर आपल्याला तसं करायचं नाही आहे, टाळायचं आहे. याचं कारण असं आहे की रिॲक्शन टाईम आपला कमी होऊ शकतो त्याच्याने. आपल्याला स्वतःला पाणी साठलेलं असेल तर त्या गाडी चालवताना क्रूजमध्ये असेल गाडी तेव्हा कळणार नाही आहे, स्पीड तेवढाच राहणार आहे. अचानक पाणी साठलेला खड्डा आला तर तुम्ही करणार काय, तुम्हाला ब्रेक करायला लागेल किंवा काय करायला लागेल, किंवा स्पीड तुमचं कमी नाही होणार. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की क्रूज कंट्रोल हे अवॉइड करायचं आहे, नाही वापरायचं आहे क्रूज कंट्रोल. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप शेवटची जी आहे ती आपल्या गाडीची तपासणी करून घ्या. म्हणजे लॉंग ड्राईव्हला जाताना किंवा कुठले तुम्हाला थोड्या अंतरासाठी जरी जायचं असेल 50-1 किलोमीटर, तर पावसाळ्यामध्ये गाडी काढण्याच्या अगोदर एक रेग्युलर एकदा चेक मारा की यार गाडीमध्ये सगळं व्यवस्थित आहे ना. गाडी 5 मिनटं तरी चालू ठेवा. तुमच्या सोसायटीमध्ये जर का उंदीर वगैरे असतील तर पावसाळ्यामध्ये बोनेटमध्ये उंदीर जाऊन बसतात, जे त्यांना एरवीच्या वेळेला ती शक्यता आहे पण तशी कमी आहे. पावसाळ्यामध्ये ते नक्कीच ही शक्यता जास्त आहे. सो आपल्या गाडीकडे लक्ष ठेवा, नजर ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा या व्हिडिओला. आणि तुम्हाला पावसाळ्यामध्ये कुठले कुठले चॅलेंजेस येतात ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.